हॅलो फ्रेंड्स, प्रयाग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. जे आपण बुद्धिमत्ता आणि अंकगणित ही जी सिरीज सुरू केलेली आहे, ती सर्वांना आवडली त्याबद्दल सर्वांचं मनापासून अभिनंदन. आणि तशाच पद्धतीने आपण 2 ते 3 लेक्चर्स आणखीन त्यामध्ये तुमच्या कंबाईन एक्झाम प्रिपरेशन्ससाठी जे की एक्झाम ओरिएंटेड दृष्टिकोनाने तुमच्या सरावामध्ये थोडक्यात तुम्हाला महत्त्वपूर्ण ठरतील आणि थोडक्यात जो प्रॅक्टिस तुमची आहे ती कशा पद्धतीने किंवा कोणत्या वेने जायला हवी अशा पद्धतीने काही महत्त्वपूर्ण क्वेश्चन्स रिपिटेशन्समध्ये आपण घेऊन येत आहोत, जे की तुम्हाला खरंच खूप फायदेशीर ठरणार आहे. तुमचा आत्मविश्वास त्यामध्ये नक्कीच वाढणार देखील आहे. ओके, तर त्यामध्ये वेळ न वाया घालवता आपण पहिले जे पार्ट्स आहेत त्याचे लिंकसुद्धा तुम्हाला वरती दिसत आहे, ते सुद्धा तुम्ही बघू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तिची लिंक आहे. आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे आणि सर्वात महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे जी की मी वारंवार तुम्हाला सांगतोय की क्वालिटी मटेरियल जर असेल तर त्यामध्ये तुम्हाला वेळोवेळी त्याचं नोटिफिकेशन येणंसुद्धा महत्त्वाचं आहे. कधी-कधी अनावधानाने कोणी नेहमीच शेअर करून तुम्हाला तेच बघायची सवय असेल लिंकवरती, तर ते तुम्ही टाळून नोटिफिकेशनसाठी चॅनल सबस्क्राईब करू शकता. ओके. तर महत्त्वपूर्ण जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांच्याकरिताच तुम्ही ते शेअर केलं तरी चालेल. कारण आपल्याला क्वालिटी क्वेश्चन्स एक्झाम रिलेटेड आपण जसं बनवतोय, तसेच आपल्याला आपले सबस्क्रायबर्स देखील क्वालिटेड पाहिजेत. जेणेकरून रिझल्ट आणणारेच आपल्याला विद्यार्थीसुद्धा हे आवश्यक आहेत. ओके. उगीचच डिजिटल माध्यमाचा वापर करायचा आहे म्हणून करायचा आणि एखाद्याने 5-25 चॅनल्स सबस्क्राईब करून ठेवायचे आणि एकही व्हिडिओ बघायचा नाही. अशा पद्धतीने त्यामध्ये हे काम नसलं पाहिजे. ठीक आहे. तर क्वेश्चन फर्स्टकडे आपण जाऊया. त्यामध्ये ॲमी काही काम 24 दिवसामध्ये पूर्ण करते. आता अमी हे नाव आहे. ओके. बाला ते काम 9 दिवसामध्ये पूर्ण करते, तर कला ते काम 12 दिवसामध्ये पूर्ण करते. आता बाला आणि कला कामाला सुरुवात करतात, पण 3 दिवसानंतर त्या दोघेही कामाला येत नाहीत आणि यामुळं उरलेलं काम आमीला करावं लागत असतं आणि ते काम ती किती दिवसामध्ये पूर्ण करतील असं दिलेलं आहे. ऑप्शन्स आहेत 10 दिवस, 14 दिवस, 5 दिवस आणि 7 दिवस. काळ, काम अ, या टायमिंगवरती हे एक्झाम्पल विचारलेली असतात. त्यामुळं तुम्हाला सर्वात महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे कोणते 2 चॅप्टर करणं आवश्यक आहे? तर त्यामध्ये काळ, काम आणि वेग हा एक चॅप्टर त्यामध्ये करणं आवश्यक आहे आणि त्यामध्येच पुन्हा त्याच्याशीच रिलेटेड जे दिवस किंवा कार्य किंवा हे जे गणितं असतात, ते गणितं तुम्हाला पूर्णपणे सोडवायचे आहेत. म्हणजे एखाद्याने इतक्या दिवसाचं काम केलं, त्यानं तेवढ्या दिवसाचं काम केलं, मग दोघांनी मिळून किती दिवसात ते पूर्ण केलं किंवा ट्रेनवरचे जे एक्झाम्पल असतील, तर तेवढे एक. हे 2 चॅप्टर्स हमखासपणे सोडवून घ्यायचे आहेत. ओके. पुढे आता हे सॉल्व्ह कसं करायचं? तर आम्ही काही दिवस काम करते, 24 दिवसात काम करते. म्हणजे ॲमी ही 1/24 आपण असं लिहू शकतो. एक काम 24 दिवसात पूर्ण करते म्हणून. ओके. पुढे बाला जे आहे, बालासाठी बी घेतलं समजा. बाला हे एक काम 9 दिवसामध्ये पूर्ण करते. त्याचं रायटिंगमध्ये असं लिहू शकतो आपण. आणि कला जी आहे, ही कला 1/12 दिवसात पूर्ण करते. त्याचं रायटिंगमध्ये आपण तिघांचंही असं लिहून घ्यायचं. आता कोणी सुरुवात केली कामाला हे बघायचं. त्यामध्ये बाला आणि कला यांनी सुरुवात केलेली आहे कामाला. मग बी प्लस के इज इक्वल टू 1/2 9 प्लस 1/2 12 आणि याचं म्हणजे दोघींनी सुरुवात केली ना, मग दोघींनी सुरुवात केली तर दोघी एका दिवसामध्ये किती काम करतील, हे आपण अगोदर कॅल्क्युलेट करून घ्यायचं. मग दोघी ज्या आहेत या एका दिवसात काम करण्यासाठी यांचा एल-सी-एम एकत्र घ्यायचा. 36 हा त्याचा एल-सी-एम आहे. 4 वरती येईल आणि इथं 3 येईल. 7/36 या ठिकाणी येईल. ओके. आता 7/36 हे कसं आलं? यामध्ये हे बेसिक आहे. एल-सी-एम काढून घ्यायचा आणि त्याच एल-सी-एमला पूर्वीच्या छेदाने भागायचं. त्याचं उत्तर वरती अंशामध्ये लिहायचं आणि त्यांची बेरीज करायची. ओके. 7/36 हे आन्सर येईल. म्हणजे एका दिवसामध्ये ते 7/36 काम करतील. मग त्या दोघींनी किती दिवसानंतर काम बंद केलेलं आहे? 3 दिवसानंतर. म्हणजे 3 दिवस त्यांनी एकत्रित काम केलं. म्हणजे 3 गुणिले 7/36 म्हणजे त्यांनी 3 दिवसामध्ये किती काम केलं? तर 3ने 36ला जर भागलं तर 12 येतं. म्हणजे 3 दिवसाचं काम त्यांचं 7/12 हे आहे. म्हणजे 3 दिवसामध्ये त्यांनी किती काम कंप्लीट केलेलं आहे? 7/12. आता आपण हे क गणितामधल्या वेनेच जात आहोत. ओके. कारण त्या दोघींनी काम सुरू केलं. 3 दिवस त्यांनी सोबत काम केलं आणि सोबत काम केल्याच्या नंतर त्यांनी ते सोडून दिलं. आता लक्षात घ्या, एक काम होतं त्यामधलं 7/12 त्यांनी काम केलं. मग आता शिल्लक किती राहिलं? तर निश्चितच त्या 1 मधून त्याला मायनस करावं लागेल. 1 - 7/12 याच्यामध्ये 12 - 7/12 म्हणजेच 5/12 हे काम शिल्लक राहिलेलं
आहे. आता हे शिल्लक राहिलेलं काम कोण करणार आहे? शिल्लक राहिलेलं काम हे ॲमी करणार आहे. परंतु ॲमी एक काम जे आहे हे 24 दिवसामध्ये पूर्ण करते आणि त्याच रेटमध्ये राहिलेलं 5/12 हे काम ती किती दिवसामध्ये पूर्ण करेल? तर यामध्ये एक काम 1/24 मध्ये तर किती दिवसामध्ये राहिलेलं 5/12 हे काम ती पूर्ण करणार आहे? तिरपा गुणाकार जर यांचा केला तर यामध्ये 5/12 गुणिले 24 असं येईल. 12 1 12 12 2 24 5 2 10 म्हणजे ॲमी तेच काम किती दिवसामध्ये करतील? 10 दिवसामध्ये करणार आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने याचा आन्सर तुमच्यासाठी हे महत्त्वाचं आहे, कारण असे प्रश्न परीक्षेमध्ये येतातच. 3 दिवसानंतर गेला, 2 दिवसानंतर गेला, पुन्हा सी पण गेला किंवा सी शेवटून 4 दिवसा अगोदर आला. हे सर्व क्वेश्चन्स जे आहेत, हे सर्व क्वेश्चन्सचा सराव तुम्हाला हा करावा लागतो आणि गणित समजून घ्यावं लागतं, सर्वात महत्त्वाची गोष्ट. ओके. आता फर्स्टचा आन्सर ऑप्शन नंबर 1 हे त्याचा आन्सर राहणार आहे. नाव नेक्स्ट सेकंड क्वेश्चनकडे आपण जाऊया. आता यामध्ये काही गणिती चिन्ह दिलेली आहेत. ती खालील अर्थानं वापरलेली आहेत. आता गणित काय मी पूर्णपणे वापरणार नाही. आता वाचणार नाही. या माहितीच्या आधारे दिलेल्या विधानांवरून काढलेल्या निष्कर्षाबाबत योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. विधानं दिलेली आहेत. A-B, B=D आणि D त्रिकोण E. त्याचे निष्कर्ष खाली दिलेले असतात. आता हे पूर्णपणे चिन्हांवरती आधारित गणितं असतात. अनुमान असतो आपल्याला काढायचा. आता यामध्ये महत्त्वाची गोष्ट, तुम्ही हे गणित सोडवत असताना त्या चिन्हांना कोणतं स्वरूप दिलेलं आहे हे तुम्हाला शोधावं लागत असतं. अतिशय सिंपल आहेत हे प्रश्न, फक्त दिसायला आणि वाचायला थोडंसं मोठं असतात. अचूकता आणि वेग याच्यामध्ये महत्त्वाचा आहे. ओके. तर P त्रिकोण Q याचा अर्थ काय होतोय? P लहान नाही Qपेक्षा आणि मोठाही नाही Qपेक्षा. याचा अर्थ तो लहान पण नाही मोठा पण नाही, म्हणजे तो इक्वल आहे. बरोबर? म्हणजे P=Q. बाजूला आपण त्रिकोणाला काय म्हणतात? बरोबरचं चिन्ह म्हणतात. हे बाजूला इंडिकेट करून घ्यायचं. पुढे P=Qचा अर्थ P समान नाही Qला आणि मोठा नाही Qपेक्षा. म्हणजे P लहान आहे Qपेक्षा. म्हणजे च्या चिन्हाला तुम्ही हे चिन्ह देऊ शकता. पुढे P वरती बाण गेलेला आहे त्याच्या Qसाठी. याचा अर्थ आहे P समान नाही Qला आणि लहान नाही Qपेक्षा. म्हणजे यामध्ये वरती बाण गेलेला जो दाखवलेला आहे हा P Qपेक्षा मोठा आहे हे चिन्ह दर्शवत आहे. पुढे P#Qचा अर्थ P लहान नाही Qपेक्षा आणि समान नाही Qला. म्हणजे हॅशचा अर्थ या ठिकाणी सुद्धा थोडक्यात तो P मोठा आहे Q अशा पद्धतीने दर्शवण्याचा प्रयत्न इथं होत आहे. आणि शेवटचं चिन्ह एक दिलेलं आहे P चौकोन Q. याचा अर्थ आहे P समान नाही Qला. म्हणजे चौकोन हा समान नाही, एकतर तो मोठा असेल किंवा लहान असेल अशा संबंधीचा तो आहे. पण इथं कन्फ्युजन न व्हायचं त्यामुळे सरळ सरळ बरोबर नाही असं चिन्ह आपण त्याला देऊन टाकूया. आता जे मिळालेले आपल्याला साईन्स आहेत त्या साईनवरून आपण विधान जे आहे हे विधान आता अगोदर तयार करून घेऊया. A#B हॅशचं जे चिन्ह आहे ते आपण देऊया. A मोठा आहे B पेक्षा हे तयार त्या ठिकाणी होईल. B=D जे आहे ते आहे B लहान आहे D पेक्षा हे तयार होईल. आणि तिसरं आहे D त्रिकोण E म्हणजे त्रिकोणाचं साईन आहे म्हणजे D=E आहे. तर यामध्ये यांची रचना आपण A, B, D आणि E अशा स्वरूपात जर केली तर A मोठा आहे B पेक्षा, B छोटा आहे D पेक्षा आणि D आहे Eला. तर आता तुम्हाला जे निष्कर्ष विधानं दिलेली आहेत त्या निष्कर्ष विधानावरून तुम्ही पुन्हा ते साईन चेंज करून घ्यायचं आहे. A#E म्हटलं की A मोठा आहे E पेक्षा आणि E#B म्हटलं की E मोठा आहे B पेक्षा. हे दोन निष्कर्ष आपल्या वरच्या विधानाला टॅली करून पाहायचे. त्यामध्ये A हा E पेक्षा मोठा आहे का आणि E हा B पेक्षा मोठा आहे का? तर B पेक्षा E हा निश्चितच मोठा आहे, परंतु A हा E पेक्षा मोठा आहे की छोटा आहे हे या ठिकाणी आपण कन्फर्म सांगू शकत नाही. त्यामुळं फक्त सेकंड जे आहे हा निष्कर्ष या ठिकाणी बरोबर आहे. ओके. तर यासाठी आपल्याला काय करावं लागलं? या सर्व एक्झामसाठी प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे आणि वेळ न वाया घालवता कॉन्सन्ट्रेशनने जे साईन दिलेले आहेत त्या साईनना कोणती ती योग्य चिन्ह तुम्ही व्यवस्थित द्यायची आहेत आणि त्यानुसार विधान आणि विधानावरून निष्कर्ष हे आपण चेक करायचा असतो. ठीक आहे. अतिशय सिंपल असतं, परंतु तुम्हाला हे थोडक्यात चिन्हांचा अर्थ काढता येणं याचा सराव तुम्हाला करायचा असतो. ओके. तर नेक्स्ट क्वेश्चनमध्ये आता आपण बघूया. ही दिलेली जी आकृती आहे, ओके, कोणता पर्याय प्रश्नचिन्हाच्या जागी येईल हा तुम्हाला शोधायचा आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि तुम्हाला लागेल तेवढा वेळ घेऊन हे आन्सर तुम्ही काढायचं आहे.
आणि आन्सर जर झालं ताबडतोब तर लगेच पुन्हा व्हिडिओ पॉज केलेला तुम्ही प्ले करायचा आहे आणि आन्सर पाहायचा आहे. ठीक आहे. अतिशय गंभीर स्वरूप यामध्ये या क्वेश्चन्सचं आपल्याला दिसत आहे. परंतु जेवढा मोठा प्रश्न तेवढा एकदम छोटा आन्सर किंवा छोटा सिम्प्लिफाईड वे त्याचा असणार असतो. आता यामध्ये तुम्ही हे सर्व बघितलेलं आहे. आउटर शेल आहे, पुन्हा मध्ये एक शेल आहे आणि सर्वात मध्ये एक शेल आहे. क्वेश्चन मार्क हा मधल्या सेलमध्ये दिलेला आहे. ज्यावेळेस असे एक्झाम्पल दिलेले असतात त्यावेळेस याचा आन्सर खूप सिंपल असतं. बाहेरच्यांच्या अगोदर बेरीज करून घ्या. बाहेरच्या सर्वांची बेरीज येते 28. मधल्यांची बेरीज करून घ्या. मधल्यांची येते बेरीज 21. क्वेश्चन मार्क सोडून द्यायचा आहे. म्हणजे बाहेरची बेरीज येते 28. मधली सुद्धा बेरीज एक प्रकारे कशी यायला हवी? 28 यायला हवी. 21च आलेली आहे. क्वेश्चन मार्क त्यात आहे. मग क्वेश्चन मार्कच्या जागेवर किती असेल बेरीज 28 येण्यासाठी? 7 असेल. म्हणजे ऑप्शन नंबर 3 त्याचा आन्सर राहणार आहे. एकदम क्विक किंवा फास्ट पद्धतीने सोडवायचं म्हटलं तर आउटर त्याच्या इनरमध्ये यांची बेरजा करायच्या सरळ सरळ. ते जर नाहीच जमलं तर पुन्हा आतून बाहेरपर्यंत बेरजा प्रत्येकाच्या करत यायच्या, चढता क्रम मांडायचा. अशा पद्धतीचा क्ल्यू या आन्सरमध्ये असू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. पुढे दिलेल्या कागदापासून घडवू शकल्या जाणाऱ्या घनासारख्या असणाऱ्या वस्तू आपल्याला निवडायच्या आहेत. जी आकृती आहे या ठिकाणी दिलेली आहे, तुम्हाला दिसत आहे. ती फोल्ड केल्याच्या नंतर त्याच्यापासून जो घन तयार होणार आहे तो कशा पद्धतीचा असू शकतो ते आपल्याला टॅली करायचं आहे. आता यामध्ये हे जे आहे हे थोडक्यात थोडं इमॅजिनेशनवर करावं लागणार आहे. डावी बाजू, उजवी बाजू. परंतु वरती जे फोल्ड करणारे भाग आहेत ते आपल्याला कशा पद्धतीने दिसतील तर ते आपल्याला ऑप्शन नंबर सी याच्यासारखे दिसतील. आणि सी सारखे वेगवेगळ्या कुठल्या आकृत्या आहेत तर एक सर्कल त्या ठिकाणी दिसणार आहे. पण जो चौकोन आहे हा खालच्या बाजूला जाईल त्यामुळं तो साईडला दिसणार नाही. ठीक आहे. तर त्यामुळं ए, सी आणि डी या आकृत्या या ठिकाणी तयार होऊ शकतात. त्यामध्ये हा घन आणि त्या घनामध्ये वरच्या साईडने जर आपण त्या आकृत्या फोल्ड केल्या तर त्यामध्ये एक कोपरा पूर्णपणे एक कर्ण आणि हा पूर्णपणे हा भाग झाकलेला त्या ठिकाणी दिसून येईल. पुन्हा एखादा सर्कल जो आहे तो साईडचा राहील. म्हणजे ए, सी आणि डी हे या ठिकाणी ऑप्शन नंबर सेकंडमधला आन्सर आपलं बरोबर राहील. जर यामध्ये तुम्हाला काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही ते विथ प्रॅक्टिकली सुद्धा करून पाहू शकता. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. यामध्ये काही संबंध खाली दर्शविल्याप्रमाणे आहेत. यामध्ये भागिलेच्या चिन्हाला समान, बेरजेच्या चिन्हाला पेक्षा लहान, चौकोनाला पेक्षा मोठा, एक्सला सांगितलं आहे की पेक्षा मोठा नाही. पुन्हा नंतर एक सर्कल आहे त्यामध्ये एक रेष आहे त्याला दिलेलं आहे पेक्षा लहान नाही आणि त्रिकोण आहे त्याला समान नाही असं दिलेलं आहे. ओके. आता याचं साईन तुम्हाला माहीत असेल गोल आणि त्यामध्ये उभी रेष, तर ते तुम्ही सांगा मला, मला काही माहीत नाही. ठीक आहे. पण आपल्याला गणित सोडवायचं आहे. ए पुन्हा चिन्ह बी पुन्हा चिन्ह सी हे विधान पुढीलपैकी कोणता सहसंबंध ध्वनित करीत नाही असं दिलेलं आहे. ठीक आहे. कोणता ध्वनित संबंध करीत नाहीत अशा पद्धतीने दिलेला आहे. यामध्ये ए त्रिकोण बी भागिले सी, बी गुणिले बी चौकोन सी, ए त्रिकोण बी चौकोन सी आणि ए प्लस बी चिन्ह सी अशा पद्धतीने इथं ऑप्शन्स दिलेली आहेत. सहसंबंध ध्वनित करीत नाही असं आपल्याला विचारलेलं आहे. त्यामुळं या विधानाचं आपल्याला एक अगोदर सहसंबंध लावून घ्यावा लागेल. त्यामध्ये जे इक्वेशन तयार होणार आहे ते इक्वेशन फर्स्ट ऑप्शनचं जर आन्सर आपण काढलं या ठिकाणी तर ए इज नॉट इक्वल टू बी आणि बी इज इक्वल टू सी अशा पद्धतीने या चिन्हांचा वापर करून ते होईल. पुन्हा सेकंड ऑप्शन आहे ए इज ग्रेटर दॅन बी आणि बी इज लेस दॅन सी असं येईल. पुन्हा थर्ड ऑप्शन होईल ए इज नॉट इक्वल टू बी आणि बी इज लेस दॅन सी आणि डी ऑप्शनचं जर एक्सपान्शन आपण केलं विथ साईनच्या साह्याने तर ए इज ग्रेटर दॅन बी आणि बी इज लेस दॅन आणि बट इक्वल टू सी अशा पद्धतीने इथं चौथं विधान या ठिकाणी येऊन जाईल. आता सहसंबंध ध्वनित करीत नाही असं दिलेलं आहे. तर यामध्ये जे चौथं ऑप्शन आहे आपलं त्या ठिकाणी थोडंसं कंडिशनमध्ये काय दिलेलं आहे की ए चिन्ह, बी चिन्ह आणि सी हे विधान जे बनलेलं होतं ते अशा पद्धतीनं बनलेलं होतं. ओके. आणि त्यामध्ये सहसंबंध या डीचा यांच्यासोबत जो आहे तो येत नाही आहे कारण यामध्ये बऱ्याच अंशी ए आणि बी यांच्यातलं रिलेशन इक्वल टूच्या संबंधामध्ये आहे किंवा बी याच्यामध्ये थोडासा
मोठा हा दाखवलेला आहे. आता ए आणि सी मध्ये सुद्धा त्याचा काही संबंध दिलेला नाही आहे. ऑप्शन डी हे त्याचा आन्सर आपल्याला थोडक्यात योग्य इथं मानावं लागेल. ओके. पुढे नंतर नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण जाऊया. आता आपला क्वेश्चन नंबर जो आहे तो 6 क्वेश्चन नंबर आहे. त्यामध्ये दिलेल्या व्यवस्थेचा आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि उपरोक्त व्यवस्थेच्या आधारावर पुढील शृंखलेतील क्रमाने येणारे नंतरचे पद कोणते आहे ते आपल्याला पाहायचं आहे. ओके. तर यामध्ये आता आपण जर इथं व्यवस्थितपणे योग्य पर्याय निवडायचा आहे. खाली दिलेला आहे आपल्याला PJQ, टी कॉपीराईटचं साईन आहे के आणि 1चा आहे $1 अशा पद्धतीने इथं आपल्याला काही संकेत दिलेले आहेत. तर P, J आणि Q यांच्यामध्ये एक एक डिजिट्स आपण जर पुढे सोडलं +1 डिजिट्स या लाईनमध्ये तुम्ही बघू शकता. Pच्या नंतर J आहे I सोडून, Jच्या नंतर Q आहे M सोडून. तसंच टीच्या नंतर देखील पुढे 2 अक्षर इथं ड्रॉप करून टीच्या नंतर @ चिन्ह सोडून दिलंय, कॉपीराईटचं घेतलंय, यू सोडलंय, के घेतलंय. ओके. आणि म्हणजे एक एक ड्रॉप करत पुढचं अक्षर घेतलेलं आहे. त्यामध्ये पुन्हा 2 डिजिट्स सोडलेली आहेत. 1 पासून सिक्वल सुरू केलेली आहे. पुन्हा 2 डिजिट्स सोडून द्यायचे अगदी त्याच स्वरूपामध्ये आणि 6, 9 आणि 8 अशा पद्धतीने 6, 9 H अशा पद्धतीने इथं ही नवीन पुढची सिक्वल अगदी पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या शृंखलेवरती आधारित तयार होणार आहे. ठीक आहे. याचं थोडंसं निरीक्षण आपल्याला व्यवस्थित करावं लागतं आणि अशा ह्याच्यामध्ये थोडीशी घाई जी असते ही थोडी कमी करावी लागते, कारण नजर चुकीने एखादा डिजिट इकडे तिकडे जरी झाला तरी तुम्ही जर गेस केलं किंवा व्यवस्थित पाहिलं तर ऑप्शन 2 आणि ऑप्शन 3 मध्ये पहिले 2 डिजिट 6, 9 आहेत. त्यामुळे इथं घोटाळा थोडासा होऊ शकतो. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोऱ्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणते चिन्ह आहे? आता कोऱ्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठभागावरती कोणते चिन्ह आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. सी ऑप्शन्समध्ये जे दिलेलं आहे, कोरं पृष्ठ आहे त्या ठिकाणी कोरं पृष्ठच्या बाजूला गोल सर्कल आणि गुणाकार बेरजेचं चिन्ह त्या ठिकाणी त्याच्यावरती थोडक्यात देण्यात आलेलं आहे. आता बेरजेचं चिन्ह कोणासोबत आहे आणखीन ते एक बघायचं आहे आपल्याला. तर बेरजेचं चिन्ह त्रिकोणासोबत आहे. पुन्हा या त्रिकोणासोबत वर्तुळाचं एक चिन्ह आहे. म्हणजे वर्तुळ त्रिकोण आणि त्रिकोण बेरीज जर बघितलं तर बेरजेच्या बाजूला वर्तुळाचं चिन्ह या ठिकाणी येईल आणि जर बघितलं आपण तर वर्तुळ आणि बेरीज यांच्या बाजूला ओके वर्तुळ आणि बेरीज यांच्या बाजूला जर आपण बघितलं तर त्याच्या साईडला जर बघितलं तर तो पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणते चिन्ह आहे हे जर बघितलं तर त्या ठिकाणी आपण थोडंसं निरीक्षण जर आपण केलं तर या ठिकाणी पहिल्या आणि दुसऱ्या आकृतीवरून किंवा तिसऱ्या आकृतीवरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की बेरीज वर्तुळ आणि त्रिकोण ओके बेरीज वर्तुळ आणि त्रिकोण हे सलग पृष्ठांना लागून आहेत. ते कोणाच्याही एकमेकांच्या बाजूला नाही आहेत. त्यामुळं बेरीज असेल, वर्तुळ असेल किंवा त्रिकोण असेल या सर्व गोष्टी एकमेकांच्या संलग्न आहेत. मग बेरजेच्या विरुद्ध पृष्ठभागावरती पहिल्या आकृतीवरून आणि दुसऱ्या आकृतीवरून जर आपण गेस केलं तर त्या ठिकाणी डॉट येणार आहे. वर्तुळाच्या जागेवर पुन्हा पूर्ण रंगवलेला चौकोन येणार आहे आणि राहिलं त्रिकोण तर त्रिकोणाच्या बाजूला हा कोरा पृष्ठभाग त्या ठिकाणी येणार आहे. अगदी आपल्याला जसं ठोकळ्यावरती गणित दिलेले असतात 1, 2, 3, 4 हे डॉटचे आणि त्या ठिकाणी 2, 3 ह्याच्या पृष्ठभागावरती कोणतं अगदी तशाच पद्धतीने हे सुद्धा एक्झाम्पल सोडवायचं आहे. याच्यामध्ये फक्त एकच गोष्ट घ्यावी लागते की सारखे सारखे 2 पृष्ठभाग यांचं निरीक्षण आपल्याला करावं लागत असतं आणि त्याच्या विरुद्ध बाजूला किंवा त्याच्या सलग कोणचे असतात त्यांच्या जोड्या 3 जोड्या आपल्याला तयार कराव्या लागतात. जशा आपण इथं बेरजेसोबत डॉट, वर्तुळासोबत रंगीत चौकोन आणि त्रिकोणासोबत कोरा पृष्ठभाग अशा जोड्या बनवलेल्या आहेत. तशाच जोड्या कारण घनाला 6 पृष्ठ असतात त्या 6 पृष्ठावरती आपल्याला ते जोड्या तिथं गेस कराव्या लागत असतात. ठीक आहे. तर अशा पद्धतीने याचा आन्सर जर बघितलं तर ऑप्शन नंबर 2 हे त्याचा आन्सर राहणार आहे. पुढे दिलेल्या आकृतीतील कोणतेही शेजारील 2 क्षेत्र समान रंग न वापरता रंगवायचे असल्यास संपूर्ण आकृती रंगविण्यास कमीत कमी किती रंग लागतील? ओके. आता दिलेल्या आकृतीमध्ये कोणताही शेजारील 2 क्षेत्र समान रंग न वापरता रंगवायची आहेत. म्हणजे आता शेजारी रंग द्यायचा असेल तर त्यामध्ये सारखाच रंग न आला पाहिजे. वेगवेगळा रंग त्या ठिकाणी देण्यात आला पाहिजे. जर बघितलं तर बाहेरच्या पट्टीला जर आपण जो कलर दिलेला आहे तो मधल्या 2 पट्टीमध्ये देता येणार नाही. त्या ठिकाणी तो वेगळाच द्यावा लागेल. पुन्हा मधल्या पट्टीला आपण 1 नंबरचा जो दिलेला आहे तो देऊ शकतो.
पुन्हा 2 नंबरचा इकडे, 3 नंबरचा या ठिकाणी. ओके. अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी हे थोडंसं मिक्सअप करू शकतो आणि परत पुढे जर बघितलं तर सगळ्यात शेवटी आता सेकंड आणि थर्डमध्ये पुन्हा या ठिकाणी फर्स्ट नंबर इकडे आपण घेऊ शकतो. अशा पद्धतीने यामध्ये आपण वेगवेगळे रंग जरी बघितले तरी ते जास्तीत जास्त 3च रंग आपण त्या ठिकाणी पूर्णपणे सर्व आकृतीमध्ये देऊ शकतो. ठीक आहे. अशा पद्धतीने थोडंसं निरीक्षण किंवा तुम्हाला त्या ठिकाणी थोडंसं बाजूंचं निरीक्षण करून थोडंसं त्या ठिकाणचं एक अचूक मोजमाप किंवा एक प्रकारे त्या ठिकाणी तुम्ही किती प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवत आहे, कॉन्सन्ट्रेशन किती दाखवत आहे, हे सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. आता यांना कितीही तुम्ही जरी सराव केला तरी तुम्हाला निरीक्षण किंवा तुमची प्रेझेन्स ऑफ माइंड हे तुमच्या या एक्झाम्पलमधून तुमच्या दृष्टीस नक्कीच पडलं असेल. ओके. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे. स्तंभ 1 आणि 2 मध्ये वेगवेगळ्या जोड्या दिलेल्या आहेत. समोरासमोरील जोड्या त्याच आहेत असं नाही आहे. संकेतांचा क्रम हा शब्दांच्या क्रमानुसारच असेल असं नाही आहे. त्यात सुद्धा उलटपालट केलेले उदाहरणार्थ TAPE टेप आहे. त्याच्या स्तंभ सेकंडमध्ये MOIJ हेच त्याच्यासाठी असेल असं काही नाही आहे आणि टीसाठीच M पण असेल असंही काही नाही आहे. ते वेगवेगळं आहे. त्यातील अक्षरांच्या क्रमानुसार दिलेल्या पर्यायामधून आपल्याला भाषेतील संकेत हे ओळखायचे आहेत. थोडासा टाईम यामध्ये जात असतो, परंतु एक लक्षात घ्यायचं, याच्यामध्ये 4 डिजिट्सचा शब्द स्तंभ 2 मधील 4 डिजिट्सची तुलना करायचा आहे. यामध्ये एक सरळ सरळ साधा क्लू असा आहे की ज्या अक्षरामध्ये 2-2 डिजिट्स सारखे सारखे असतात त्यांची तुलना आपण सुरुवातीला करायची. उदाहरणार्थ रोटेट शब्द आहे. ओके. पुन्हा नंतर ट्रीट शब्द आहे. याच्यावरून तुम्हाला टी जर गेस केला तुम्ही तर त्यामध्ये टी इज इक्वल टू एच हा येऊन जाईल आणि ट्रीट आणि रोटेट यांच्यावरून जर तुम्हाला REA हा जर संदर्भ आपल्याला घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी TIE इज इक्वल टू TIE ह्याची जर तुलना केली, कारण टीचं एच आलेलं आहे, टीच्या एचच्या तुलनेत जर आपण बघितला तर स्तंभ 2 मध्ये HRP हा आपला या ठिकाणी लागणार आहे. म्हणजे जर आपण इथं विचार केला थोडासा तर त्यामध्ये TIE याचं जर बघितलं तर नक्कीच टीचं एच जर सोडलं तर ईचं आर किंवा पी हे येऊ शकतं आणि ईचं आर किंवा पी हे आपण शोधायसाठी म्हटलं तर REA आणि TIE यांची जर तुलना केली तर E इज इक्वल टू पी हे तुमच्या लगेच लक्षात येऊन जाईल. त्यामुळं त्याच्यावरून एचं सुद्धा एक लक्षात येऊन जाईल की ए बरोबर काय आहे, एल आहे आणि आर बरोबर काय आहे तर के आहे. तर याच्यावरून क्रिएट हा जर शब्द आपण गेस करून बघितला तर शेवटचे 4 आकडे PLHP असे येतात. त्यावर PLHP कोणत्या ऑप्शनमध्ये आहे तर ऑप्शन नंबर 4 मध्ये आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 याचा आन्सर राहणार आहे. या क्वेश्चन्समध्ये तुम्हाला लवकरात लवकर निर्णय घ्यावा लागत असतो. थोडाही वेळ यामध्ये सोडायचा नाही आणि डिजिट्स तेवढे असतात, फक्त त्यांच्यातला क्रम मागे पुढे झालेला असतो. सारखे सारखे डिजिट्स ज्यामध्ये आहेत त्या अक्षरांची तुलना यामध्ये करावी लागत असते आणि सर्व हा खेळ जो आहे हा पूर्णपणे कंपॅरिझनचा आहे, तुलनेचा आहे. त्या डिजिट्सचे कोड शोधावे लागत असतात. ते कोड्स जर तुम्ही 2-3 शोधले तर तुम्हाला याचा आन्सर हे काढता येऊ शकतं. ठीक आहे. पुढे नंतर नेक्स्ट आहे. यामध्ये 3 विधानं दिलेली आहेत. त्यापुढचे 1, 2, 3 हे अनुमानंसुद्धा त्यामध्ये दिलेली आहेत. सर्वसाधारणपणे ज्ञात तथ्यांच्या संदर्भात विधानं भिन्न जरी वाटत असली तरी त्या ठिकाणी ती सत्य मानायची आहेत. सर्व वाडगे चमचे आहेत. आता हे जे तर्कसंगत असतात ते वेन आकृतीवरूनच आपल्याला करावे लागत असतात. सर्व वाडगे चमचे आहेत. आता सर्व वाडगे, सर्व जे म्हणत असतो ना आपण ते मध्ये घ्यावं लागत असतं. म्हणजे वाडगेमध्ये घेतलं आणि सर्व वाडगे चमचे आहेत असं म्हटलं की चमचे बाहेर येणार. एकही ताट चमचा नाही म्हटलं की ताटाचा आणि चमच्याचा एकही संबंध नाही दाखवायचा, ताट बाजूलाच जाईल. आणि सर्व काटे ताटे आहेत म्हणजे ताटांच्या मध्ये पुन्हा एक सर्कल हे कशाचं करावं लागणार, काट्यांचं करावं लागणार. म्हणजे अर्थार्थी या दोन्ही आकृत्या वेगवेगळ्या राहतील, संबंध राहणार नाही. आता अनुमानाकडे जर बघितलं आपण तर एकही वाडगा काटा नाही, बरोबर आहे. एकही चमचा काटा नाही, बरोबर आहे. चमचा आणि काटा यांचाही संबंध नाही आहे. एकही वाडगा ताट नाही आहे, बरोबर आहे. ताट आणि वाडगा यांचाही संबंध नाही आहे. याचा अर्थ 3ही अनुमानं या ठिकाणी जी काढलेली आहेत ती तर्कसंगत आहेत. ऑप्शन नंबर 2 हे त्याचा आन्सर राहणार आहे. वेन डायग्रामच्या साहाय्यानेच हे आन्सर्स काढायचे आहेत. सर्व म्हटलं की ती सेंटरमध्ये येते
आणि सर्व वाडगे, जसं आपण आता वाडगेमध्ये घेतलं, सर्व वाडगे म्हणून वाडगेमध्ये घेतलं आणि चमचे त्याच्या बाहेरून घेतलं. अशाच पद्धतीने सर्व आकृत्या काढायच्या असतात. आता ताटाचा आणि चमच्याचा इथं संबंध येतच नाही आहे, त्यामुळं ती आकृती बाहेर काढायची आहे आणि सर्व काटे ताटे आहेत, त्यामुळं एक प्रकारे सर्व काटे ताटे आहेत म्हणून त्या काटे जे आहे हे सेंटरमध्ये आपण घेणार आहोत आणि दोन्ही आकृत्या वेगवेगळ्या आहेत. ओढून ताडून त्यांचा संबंध लावायचा सुद्धा नाही. जो आपल्याला गिवन डाटा दिलेला आहे, अगदी त्याच स्वरूपामध्ये त्याचा वापर किंवा त्याचा विचार आपण करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आकृत्यांची मालिका दिलेली आहे. आकृतींचा क्रम पुढे सुरू करण्यासाठी किंवा सुरू राहण्यासाठी योग्य पर्याय निवडायचा आहे. अगदी सोपं आहे. अशा आकृत्यांमध्ये वेळ थोडासा तुमचा निरीक्षणामध्ये जाऊ शकतो, परंतु जर सराव असेल तर निरीक्षणामध्ये तुम्हाला लगेचच क्लू लागून जाईल. पहा, यामध्ये क्लू असा लागतंय की यामध्ये जे फुल्लीचं चिन्ह आहे ते पहिल्या आकृतीमध्ये टॉपला आहे, दुसऱ्या आकृतीमध्ये मिडलमध्ये गेलेलं आहे. अगदी त्याच स्वरूपाचा संबंध दुसऱ्या आणि तिसऱ्या आणि चौथ्या आकृतीमध्ये सुद्धा आहे. प्लसचं साईन टॉपमध्ये आहे, 4 नंबरच्या आकृतीमध्ये ते सेंटरमध्ये गेलेलं आहे. अगदी पहिल्या 2 आणि दुसऱ्या 2 पेयर्समध्ये म्हणजे फर्स्ट 2 आणि 3, 4 मध्ये जो संबंध आहे, अगदी तोच संबंध 5 आणि 6 मधल्या आपल्या आकृत्यांसाठी लावायचा आहे. जो टॉपला नॉट इक्वल टूचं साईन आहे ते सेंटरमध्ये येणार. सेंटरमध्ये ऑप्शन्समध्ये कुठे आहे? ऑप्शन फर्स्टमध्येच आहे. वेळ वाचला आपला, त्यामुळं ऑप्शन नंबर फर्स्ट हे त्याचा आन्सर आहे. लगेचच आपण ते क्लिक करायचं आहे. म्हणजे अशा काही बारकाईच्या गोष्टी असतात, कारण सर्वच गणितं किंवा सर्वच जे काही क्वेश्चन्स असतात ते हार्ड पातळीचे नसतात. त्यामध्ये काही क्वेश्चन्स असे खूप सिम्पली असतात. ते आपण व्यवस्थितपणे लक्ष देऊन निरीक्षण पद्धतीने करायचे आहेत. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. पुढील कागदाला घडी घालण्यासाठी वापरलेल्या पायऱ्या अभ्यासा. घडीवरील वर्तुळे छिद्रे पाडल्याच्या जागा दर्शवतात. कोणता पर्याय आकृती उलगडल्यानंतर तिच्याशी सर्वात जवळचा असेल? आता यामध्ये सर्वात महत्त्वाची एक गोष्ट आहे की जशी घडी घातलेली आहे अगदी तशीच पुन्हा ती उकलत जायची आहे. हा एक सर्वात महत्त्वाचा क्लू याच्यामध्ये आहे. आणि जशी आपण घडी घालत गेलेलो आहोत आणि त्यानंतर त्याच्यावरती जे छिद्र पाडलेली आहेत, अगदी तशीच घडी पुन्हा उकलत गेल्यावरती ते छिद्र किंवा ते वर्तुळं आपण पुन्हा लगेचच गिरवून घ्यायची आहेत. उदाहरणार्थ या ठिकाणी आता ही आकृती आहे. त्यामध्ये इथं 2 ही छिद्र पाडलेली आहेत. ती जर ओपन केली तर या ठिकाणी सेंटरमध्ये 4 छिद्र येणारच आहेत. पुन्हा नंतर याच्या शेजारी हे खालच्या साईडला 2 येणारच आहेत. पुन्हा इकडच्या साईडने 2 येणार आहेत आणि वरती ज्यावेळेस आपण फोल्ड केलेलं ओपन करू, त्यावेळेस ते सुद्धा त्या ठिकाणी अशा पद्धतीने येतील. प्रॅक्टिकली सुद्धा तुम्ही हे करून पाहू शकता. जशा घड्या घातलेल्या आहेत तशाच त्या हळू जर उकलत गेल्या तर आपल्याला ते आकृत्या मिळून जाऊ शकतात. ऑप्शन नंबर 4 या ठिकाणी सॉरी, जे आकृती तयार झालेली ती आपल्याला ऑप्शन नंबर 4 मध्ये ही दिसणार आहे. त्यामुळं जे आन्सर आपलं असणार आहे हे ऑप्शन नंबर 4 हे आपलं आन्सर या ठिकाणी राहणार आहे. ओके. बऱ्याच जणांनी थर्ड ऑप्शन किंवा सेकंड ऑप्शन काढला असेल, परंतु त्यामध्ये एक लक्षात घ्या की सेंटरमध्ये जे 4 सर्कल्स पडलेले आहेत, ते मिडलमध्ये कुठेच राहणार नाही आहेत इतर साईडला, लेफ्ट किंवा राईटला. ओके. तर याची काळजी थोडीशी घ्यायची आहे. आन्सर काढल्यावरती सुद्धा थोडासा एखादा हिंट म्हणून 1-2 पर्याय चेकसुद्धा करून बघायचे आहेत अशा क्वेश्चन्समध्ये. ठीक आहे. पुढे नंतर यामध्ये एक लास्ट क्वेश्चन आपला जो आहे तो लास्ट बट वन हा क्वेश्चन बघणार आहोत. अंक, प्रतीक आणि त्यांचे वर्णाक्षर संकेत दिलेले आहेत. तसेच काही अटी दिलेल्या आहेत. अटीच्या अधीन राहून अंक, प्रतीक समूहांचा अक्षर संकेत असलेला योग्य पर्याय निवडायचा आहे. अंक आणि प्रतीकं दिलेले आहेत आणि अक्षर कोड दिलेला आहे. अशी उदाहरणं खूप सोपी असतात. फक्त अटी ज्या आहेत ना, या अटी वाचण्यासाठी आपल्याला थोडासा वेळ जातो आणि कुठली अट याला बसू शकते, जे की खाली अंक, प्रतीक समूह जो दिलेला असतो, त्याला कुठली अट बसते हे आपण व्यवस्थित पाहायचं आणि त्या अटीनुसारच बाकीचं सर्व एक्झाम्पल काय करायचं आहे, यावरच्या दिलेल्या स्ट्रक्चरनुसार सोडवायचं असतं. याच्यामध्ये इतर दुसरी कुठलीही गोष्ट किंवा दुसरी कुठलीही अट त्याच्यामध्ये वापरायची नाही. ठीक आहे. तर पहिली अट काय दिलेली, जर समूहातील पहिले अक्षर, पहिले आणि अंतिम पद दोन्ही विषम अंक असतील तर. ठीक आहे. तुम्ही चेक करून बघा अंक प्रतीक समूहामध्ये पहिलं आणि शेवटचं, पहिलं 6 आहे, शेवटचं 3 आहे. म्हणजे याच्यामध्ये दोन्ही विषम अंक असतील तर अट आहे आपल्याला ती. ठीक आहे. मग या ठिकाणी पहिली अट आपण इथं लक्षात घ्यायचीच नाही, कारण पहिला सम अंक आहे आणि शेवटचा विषम अंक आहे. इथं दोन्हीही विषम अंक असं विचारलेलं आहे आपल्याला. ठीक आहे. त्यामुळे पहिली अट इथं कॅन्सल झाली. दुसरी अट बघू. जर पहिले पद एक प्रतीक आणि
अंतिम पद एक समसंख्या असेल तर. आता इथं पहिलं पद प्रतीक आहे, पण अंतिम पद समसंख्या आहे का? नाही, ती विषम संख्या आहे. त्यामुळं दुसरी अटसुद्धा इथं कॅन्सल झाली. तिसरी अट आहे, जर पहिले पद एक विषम अंक असेल आणि अंतिम पद एक प्रतीक असेल, तर पहिला विषम नाही आहे, सम आहे. त्यामुळं तिसरी अट संपली. याचा अर्थ आपल्याला चौथी अट लावायची आहे. त्यामुळं व्यवस्थित अटी या वाचून लक्षात घ्यायच्या सुद्धा आहेत आणि जो समूह दिलेला असतो त्याच्याशी त्याची तुलना करायची आहे किंवा लावून बघायचं आहे ते खरंच दिलेलं आहे का. आता जर पहिले पद समअंक आहे, बरोबर आहे, आणि अंतिम पद एक विषम अंक आहे, इथपर्यंत तर बरोबर आलं असेल तर आता काय करायचं. ह्या दोन्ही कंडिशन्स इथं अप्लाय झालेल्या आहेत. पण हे असेल तर काय करायचं, दोघांचे विषम अंक संकेताने रूपांतर करायचं. विषम अंक संकेतन म्हणजे काय, तर या ठिकाणी 3 हे विषम आकडा आहे. अंक प्रतीकमध्ये 3 जे आहे त्याला दिलेला आहे एफ, हा अक्षर कोड दिला आहे, म्हणजे संकेतन त्याला काय दिलेलं आहे, एफ दिलेलं आहे. आणि इथं संकेतन कसं दिलं आहे, की दोघांचे सुद्धा विषम अंक संकेताने रूपांतर करावे. ऑप्शन नंबर फर्स्टमध्ये बरेच जण फसू शकतात या ठिकाणी. 6ला सुद्धा आणि 3ला सुद्धा या एफनेच इंडिकेट करायचं आहे, कारण दोघांचे सुद्धा विषम अंक संकेताने रूपांतर करायला आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यामुळं पहिलं 6साठी एफ आणि 3साठी सुद्धा एफच राहणार. ऑप्शनमध्ये जर आपण ते चेक केला तर अशा पद्धतीचा ऑप्शन नंबर 2मध्ये आहे. त्यामुळं हे त्याचा आन्सर राहणार आहे. बाकीचे तुम्ही जरी चेक करून बघितले, पर्सेंटेजसाठी आर आहे, ॲट द रेटसाठी जी आहे, 9साठी एन आहे, हॅशसाठी डी आहे, हे सर्व तुम्हाला ॲटोमॅटिकली मिळून जातील. ऑप्शन नंबर 2 हे याचा आन्सर राहील. अशाच पद्धतीचे क्वेश्चन्स आपल्याला राज्यसेवा पूर्व 2014 असेल, 2016 असेल, त्यामध्ये विचारण्यात आलेली आहेत. पुढे 2 विधानं दिलेली आहेत. त्यामध्ये अनुमानं दिलेली आहेत. ही अनुमानं चेक करायची आहेत. विधाने सर्वसाधारणपणे माहीत असलेल्या तथ्यांपेक्षा भिन्न आहेत आणि भिन्न वाटले तरी ती सत्य मानायची आहेत. नंतर त्या विधानांच्या आधारे कोणती अनुमाने तर्कसंगत आहेत याचा निर्णय आपण घ्यायचा आहे. काही दगडांना रंग आहे. ओके, काही दगडांना रंग आहे, म्हणजे हे दगड आणि हे रंग, त्यामधील काही हा भाग राहील. पुन्हा काही दगडांना सुगंध आहे, त्यामध्ये सुगंध हा सुद्धा आपण इथं विचारात घ्यायचा आहे. आता हे 2 विधानांवरून ही आपण आकृती काढली. या आकृतीवरून आता आपण अनुमान लक्षात घ्यायचं आहे. प्रत्येक दगडाला रंग आहे किंवा सुगंध आहे. आता प्रत्येक दगडाला रंग किंवा सुगंध आहे का असं नाही आहे. त्यात काही आहे, काही नाही. ओके, त्यामुळं जे अनुमान आहे तिथं चुकीचं आहे. त्यामुळं ऑप्शन नंबर 4 इथं इलिमिनेट होणार आहे, कारण एक तर्कसंगत आहे असं दिलेलं आहे. तर एक इथं तर्कसंगत नाही आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 हे इलिमिनेट झालं. काही दगडांना सुगंध नाही व रंग नाही, म्हणजे काही दगडं सुगंधित आहेत, काही दगडं रंग आहे. याचा अर्थ काही दगडांना सुगंध नाही व रंग देखील नसणार, हे बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन नंबर सेकंड आणि थर्डमध्येच आन्सर आपला आता असणार. ऑप्शन नंबर फर्स्ट देखील इलिमिनेट होईल. काही दगडांना रंग आहे तसेच सुगंधही आहे, हे सुद्धा बरोबर राहील. त्यामुळं आता ऑप्शन नंबर 3 हे आपलं जवळपास 100% चान्सेसमध्ये राहील. रंग व सुगंध आहे असा दगड नाही, हे या ठिकाणी चुकीचं आहे. ऑप्शन नंबर 3 हे त्या ठिकाणी आपला आन्सर राहणार आहे. म्हणजे फक्त 3 आणि 2 हे काय आहेत, तर्कसंगत आहेत. अशा पद्धतीने आपण या वेन डायग्रामच्या साहाय्याने आपण ही उदाहरणं सोडवू शकतो. फक्त तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की स्वतःच्या मनाने या ठिकाणी कुठलीही गोष्ट सत्य मानायची नाही. दिलेल्या कंडिशन्समध्येच आपण ती विचारात घ्यायची आहे. ही आकृती पुन्हा वेगळ्या पद्धतीने जर बघितली तर त्या ठिकाणी दगड, रंग आणि सुगंध हे एकमेकांमध्ये सुद्धा गुंतलेले असू शकतात आणि त्याच्यावरून जरी आपण बघितलं तरी त्या ठिकाणी ऑप्शन नंबर 3 आणि ऑप्शन नंबर 2 हे त्या ठिकाणी आन्सर येणारी आहेत. ठीक आहे. तर अशाच उदाहरणांचा सराव देखील तुम्ही करा. हमखास एक उदाहरण याच्यामधलं असतंच, वेन डायग्राम वेन आकृतीच्या साहाय्याने काढण्यासारखंच. ठीक आहे. तर ज्या आकृत्यांची मालिका दिलेली असते किंवा त्यामध्ये पुन्हा पद शोधा म्हणून एखादी साखळी आलेली असते, तर त्यामध्ये त्यांना सराव हा तुमचा असणे अतिशय आवश्यक आहे. त्यासाठी डेली एक 10 to 15 क्वेश्चन्स जे आहेत, या रिझनिंगवरचे असतील किंवा मॅथवरचे असतील, हे विथ टाईम तुम्ही सोडवावं असं मी खूप वेळेस सांगितलेलं आहे. कारण कुठल्याच एक्झाममध्ये तुम्ही मॅथ किंवा रिझनिंग हे फक्त व्हिडिओ बघून सॉल्व करू शकत नाहीत किंवा मार्क गेन करू शकत नाहीत. तर हे स्वतः तुम्हाला जोपर्यंत करता येणार नाही,
किंवा स्वतः तुम्ही जोपर्यंत पेन आणि नोटबुक घेऊन हे सोडवणार नाहीत, सॉल्व्ह करणार नाहीत, तोपर्यंत तुम्हाला या ठिकाणी हे सर्व इझी वाटेल. परंतु पेपरमध्ये जो तुमचा टाईम कन्झ्युम होणार आहे, तो टाईम हा जास्त जाऊ शकतो. ठीक आहे. तर या सर्व गोष्टी विचारात घेऊन तुमचा सराव चालू राहू द्या आणि चांगला अभ्यास करून एक्झाममध्ये चांगले मार्क विथ स्कोअरमध्ये तुम्ही मिळवा, हीच अपेक्षा आहे आमच्या टीमची आणि माझीसुद्धा. ठीक आहे. तर ज्यांनी कमेंट्स केलेले आहेत यापूर्वीसुद्धा त्यांचे अभिनंदन आणि जे करत आहेत त्यांचंसुद्धा अभिनंदन. असंच प्रेम आमच्या चॅनलवरती राहू द्या, सपोर्ट राहू द्या, प्रेम राहू द्या आणि दिलेल्या होमवर्क्सचे जे काही क्वेश्चन्स असतील अदर सब्जेक्ट्सचे सुद्धा त्याच्यासुद्धा कमेंट्स या न आळस करता करत चालत जा. ठीक आहे. तर भेटू आपण पुढच्या लेक्चर्समध्ये. तोपर्यंत हॅव अ नाईस डे. बाय बाय अँड थँक्यू.